श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। महानुभव पंथीयांचा आणि दत्त परंपरेचा किंवा दत्तात्रेयांचा कसा अन्योन्य असा संबंध आहे याच्यावरती चिंतन पाहताना जे 5 ईश्वरावतार त्यांनी मान्य केले त्या ईश्वरावतारातलं पहिलं दैवत हे दत्त म्हणूनच त्यांनी मान्य केलं असं आपण पाहिलं। म्हणून दत्तात्रेयांच्या महानुभव पंथीयांच्या संकल्पनेत ते जे दत्तात्रेय आहेत ते चारही युगात कार्यरत आहेत अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे। दत्तात्रेय या दैवताचं वर्णन करत असताना काही ठिकाणी असं वर्णन केलंय की दत्त महाराज एखाद्या योग्य अशा जीवांना जो कृपेला पात्र आहे अशा जीवाला उत्तम अशा पद्धतीनं त्याला परिपक्व अवस्थेपर्यंत नेतात, त्याला ज्ञानाच्या भूमिकेपर्यंत नेतात आणि योग्य स्थिती वेळ काळ पाहून त्याची मती गती स्थिती पाहून योग्य अशा पद्धतीचं प्रबोधन त्या सत्शिष्याला करतात अशी महानुभव पंथीयांची पक्की धारणा आहे। काही ठिकाणी तर असा संदर्भ पण सापडलेला आहे की एखादा अज्ञानी असेल, ज्ञान प्राप्त करायला तितका थोडा मंद असेल तर त्याला ज्ञान प्राप्त करण्यालायक ते करतात, मग त्याला सत्स्वरूपाचं ज्ञान देतात। दत्तात्रेयांची वाणी ही अमृतवर्षिणी आहे आणि दर्शन हे तर अतिशय अमोघ असं आहे। त्यामुळे ते जे सहज वृत्तीमध्ये बोलतात दत्त महाराज दत्तात्रेय त्यामुळे समोरच्या आलेल्या शिष्यावरती परमकृपा घडते असं महानुभव पंथीयांचं ठाम मत आहे। काल बोलताना मी खुलासा केला होता की त्यांनी पौराणिक दत्तचरित्र स्वीकारलंय। अत्री अनसुया या स्वरूपातलं दत्त स्वीकारलेत। अलर्क, यदू, परशुराम, सहस्रार्जुन ही चरित्राख्यानं महानुभव पंथीयांनी स्वीकारलेली आहेत पौराणिक चरित्राख्यानं। त्याचं वर्णन करताना काही ठिकाणी त्यांनी म्हणले अलर्काला दत्त महाराजांच्या मुखातनं फक्त शंभोली 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 असा शब्द येत होता। त्या केवळ शब्द मात्रांनी अलर्काचं अज्ञान दत्तात्रेयांनी दूर केलं अशी रसाळ वर्णनं त्यांच्या महानुभव पंथीयांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। महानुभव पंथीयांच्या वाङ्मयाचा आपण विचार करू, पण तत्पूर्वी आजच्या भागामध्ये चिंतन करताना आपण पाहू की महानुभव संप्रदायाचं जे आदी कारण आहे तेच दत्तात्रेय आहेत किंवा दत्त महाराज दत्तात्रेय हे महानुभव संप्रदायाचं आदी कारण बनलेले आहेत। याचं कारण असं की चक्रधर स्वामींचे जे आदी गुरु ते चांगदेव राऊळ आणि त्या चांगदेव राऊळांना जे दत्तात्रेयांचं दर्शन झालं त्यामुळे दत्त हे या महानुभव पंथीयांचं आद्य दैवत आहे। काही ठिकाणी कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने संचार करत असताना फिरती करत असताना धुळे जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये थोडंसं पुढे आपण गेलो तर टाकरखेरडा म्हणून एक गाव लागतं, त्याच्या पुढे सारंगखेडा म्हणून एक गाव आहे। तिथं बाजूला तापी नदीच्या त्या किनाऱ्यावरती महानुभव पंथीयांच्या दत्तात्रेयांच्या मूर्तीचं दर्शन घेण्याचा एकदा योग आला होता। तेव्हा पाहिलंय की एकमुखी चतुर्भुज रूप दत्तात्रेयांचं महानुभव पंथीयांच्या परंपरेचा थोडासा अभ्यास त्या निमित्तानं करता आला। सांगायचं तात्पर्य असं की हे जे मूळ आदी कारण जे बनले दत्तात्रेय हे जे दत्त दैवत आहे या चक्रधर स्वामींचे जे मूळ परंपरेतले चांगदेव राऊळ या चांगदेव राऊळांना जे दर्शन झालं दत्तात्रेयांचं त्यामुळे दत्तात्रेय हे या परंपरेचे मुख्य ठरले। छोटीशी कथा आहे पण मोठी जबरदस्त अशी कथा आहे, ती सांगितलीच पाहिजे की चांगदेव राऊळांना दत्तात्रेयांचं दर्शन कसं घडलं। जनक नायक नावाचा पुण्याजवळ फलटण गाव, त्या फलटणला जनक नायक नावाचा एक कराडा ब्राह्मण राहत होता। त्या जनक नायक नावाच्या त्या ब्राह्मणाचं लग्न झालेलं आणि त्याच्या पत्नीचं नाव जनकाईसा। आता या पती पत्नींचा छान असा संसार सुरू झाला, पण गंमत अशी झाली की या जनक नायक आणि जनकाईसा या दोघांचा
प्रपंच छान चालू होता, पण या प्रपंच वेलीवरती आपण ज्याला म्हणतो फूल उमललं नव्हतं, फळ लगडलं नव्हतं. परिणाम काय झाला? मनामध्ये दुःख होतं, शल्य होतं, यांना अपत्य नव्हतं. म्हणून या जनक नायकांनी दुसरा विवाह केला, पण नियतीचा फेरा असा होता की दुसरा विवाह करून सुद्धा अपत्य प्राप्ती किंवा संतान प्राप्ती ती काही झाली नाही. माणूस सगळे उपाय करून थकला की शेवटी तो हतबल होतो, आणि हतबल झाला की आपल्या अखत्यारीतले सगळे उपाय झाले की सर्वात शेवटी अनन्य भावनेने कळवळून जेव्हा देवाच्या चरणाचा आश्रय करतो. म्हणजे या जनक नायकांनी आणि जनकाईसांनी दैवी मार्गाचा आश्रय घ्यायचं ठरवलं. काही अनुष्ठानं करूया, भगवंताची सेवा उपासना आराधना करूया, त्या पद्धतीनं कृपाशीर्वाद मिळून काही आपल्याला संतान प्राप्ती होते का. म्हणून त्यांनी एक प्रकार असा केला की या जनक नायकांनी आपल्या कुलदेवतेला, त्यांचे कुलदैवत चांगदेव उपास्य दैवत, त्याला नवस केला की भगवंता तुमच्या कृपेने मला संतान प्राप्ती व्हावी, पुत्र प्राप्ती व्हावी. आता ही जी जनकाईसा होती यांचं माहेर होतं चाकणला, आणि या चाकणला चक्रपाणी हा त्यांचा देव होता जनकाईसांचा. आणि इकडे यांनी आपल्या देवतेला नवस ठेवला, आणि इकडे यांनी आपल्या देवतेला चांगदेव महाराजांना नवस ठेवला. भगवंताच्या कृपेनं या चांगदेवांचा दृष्टांत या जनकाईसाला झाला, आणि चांगदेवांनी या जनकाईसाला असा बोध केला की बाई, आमच्या आशीर्वादाने तुमच्या आता दाम्पत्य जीवनामध्ये सुख नांदेल, लवकरच तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल, तो पुत्र अधिकारी असा जन्माला येईल, आमच्या कृपाशीर्वादानं तो होतोय, तो अधिकारी असा होईल, असा दृष्टांत जनकाईसाला झाला. इतकी सुंदर अशी गोष्ट आहे की या चांगदेवांनी जनकाईसाला दृष्टांत दिला, पुढे याला मुलगा झाला, म्हणून चांगदेव कृपेनं झाला म्हणून याचं नाव चांगदेव ठेवलं. आणि चाकणला आजोळी दर्शनाला चक्रपाणी जे ह्यांचं दैवत होतं जनकाईसांचं, तिथं नमस्काराला गेल्यानंतर चक्रपाणी असं दुसरं नाव या पोराला प्राप्त झालं. आता हा जो चांगदेव जो जन्माला आला जनकनायक आणि जनकाईसांच्या पोटी, हा लहानाचा मोठा होऊ लागला, पण बालवयापासूनच विरक्त होता हो. आणि विरक्ती एवढी अंगात होती, पण वडिलांचा जो वडिलोपार्जित व्यवसाय होता, उद्योग होता, तो ते पुढे चालवत होते. आता यांचा विवाह वयात योग्य वय झाल्यानंतर चांगदेवांचा म्हणजे चक्रपाणी महाराजांचा विवाह कमळाईसा यांच्या पत्नीचं नाव कमळाईसा किंवा कमळवदना असं नाव आहे चरित्रात. यांच्या पत्नीचं नाव कमळवदना किंवा कमळाईसा यांचा विवाह झाला, आणि दोघांचा गृहस्थाश्रम सुरू झाला, चांगदेव महाराजांचा आणि या कमळाईसाचा. पण हे मूलतः विरक्त असल्याचा परिणामच असा विलक्षण घडला की यांचं लक्ष हळूहळू प्रपंचातनं कमी होत होतं. काही व्यवहार करावासा वाटत नव्हता. गृहस्थ धर्माची जी काही परंपरा आहे त्या पालन करण्यात ते थोडेसे कमी पडत होते, आणि कुठेतरी प्रपंचाबद्दलची प्रचंड अशी आसक्ती या कमळाईसाईच्या मनात होती, आणि ह्यांचं मन मात्र आत 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 अंतर्मुख होत होतं. जीवाची घालमेल होत होती. आणि या सर्व चालू असलेल्या या जीवन प्रवासामध्ये अचानक एक दुःखाची छटा आली. म्हणजे हे जे जनकनायक आणि जनकाईसा होते, हे क्रमाक्रमाने दोघांचाही मृत्यू झाला. मातृछत्र गेलं, पितृछत्र गेलं, प्रपंचाचा गाडा चालू होता. ही तर बहिर्मुख वृत्तीची पत्नी आहे कमळाईसा, आणि हे तर अंतर्मुख होत आहेत. अशा या सर्व परिस्थितीमध्ये यांची स्वारी फलटणहून निघाली. पत्नीला सांगितलं मी यासाठी जन्माला आलेलो नाही. तिथून फलटणहून निघाले, माहूरला निघाले होते. माहूरला गेल्यानंतर काय घडलं आणि दत्तात्रेयांनी दर्शन कसं दिलं, या चांगदेवांना हे आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच थांबू, वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.